संपूर्ण जे आयोजक आहेत ज्यांनी मात्र या स्पर्धेला रात्रंदिवस झटत असताना पाहायला मिळाले, या संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांना मानाचा मुजरा असेल. षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळतं. जितेश जर प्रत्येक चेंडूवर षटकार जर आला तर संकेत पाटील यांच्याकडून आपण पाहतायत 200 रुपयांचा प्रत्येकी षटकारासाठी प्राइज असेल. जितेश आणि जयेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार. गावदेवी सातवली टीम. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही स्पर्धा आई चामुंडाई चषक 2024 आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. दोन मिनिटं थांबवायचं आहे पंच सामना. त्यांचे जे 9 खेळाडू आहेत तेच खेळतील, लक्षात घ्यायचं आहे. बॅटिंगला ते दुसरे 2 येणार नाहीत. 8 विकेट गेल्यानंतर ऑल आउट होईल. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतायत षटक क्रमांक पहिलं. एक गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलर्स नेम प्लीज. वीरू. पहिलं षटक हाताळण्यासाठी वीरू आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आजचा सलग तिसरा दिवस आपण अनुभवतायत, पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. मितेश पाटील यांच्याकडून आपण पाहतायत प्रत्येक षटकारासाठी नवसाई संघाच्या बॅटरला 100 रुपयांचा कॅश प्राइज आणि जितेशसाठी स्पेशली संकेत पाटील यांच्याकडून 200 रुपये. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता. बॅटचं एज घेत चेंडू मात्र निघून जाईल फार वेगाने. नशिबाचा चौकार. 9+4 मिळतील 5 धावा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार पाहायला मिळतोय. सुस्वागतम चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. खूपच कमरेच्या वरती होता हा चेंडू. आपण पाहू शकलात विरूचा आणि यस फ्री हिटचा बॉल त्या ठिकाणी डेफिनेटली पंचांनी दर्शवला गेलाय. पहिलाच बॉल फ्री हिटचा मिळतोय, म्हणजेच एका बॉलवर किती धावा येतील? 9 की 11. ह्या वेळेला फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा मात्र जितेश खेळू शकला नाही. आणि वाईट कसं, तुम्ही जर शफल होताय तर तुम्ही वाईटची अपेक्षा धरूच नका, कारण पंच आहेत क्वालिटी दर्जाचे. कोणत्याही संघाच्या फेवरने डिसिजन जात नाही एवढी कित्येक वर्ष आपण पाहिलं, कारण पंचांचं काम करतात. म्हणूनच आज त्यांना मागणी आहे आणि अप्रिसिएशन करावंच लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या एक बॉलच्या समाप्तीनंतर 5 वर जाऊन पोहोचली गेली. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉल होता यार. यावेळेला खोलवर चेंडू, गुड डिलिव्हरी. खूप चांगला कमबॅक केला वीरूने. स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं परफेक्ट ब्लॉक कॉल कसा असावा, परफेक्ट यॉर्कर बॉल कसा असावा, हे वीरूने या चेंडूवर दर्शवून दिलं गेलं. संघाची धावसंख्या फलकावर 5 वर जाऊन पोहोचली गेली. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 2. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी 2 पॉवर प्ले आहेत. 5 षटकांचे सामने आणि चांगला कन्सेप्ट घेऊन आलेली ही स्पर्धा आई चामुंडाई चषक. एक फॉर्मॅट खूप चांगला. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. मजबूर केलं खेळण्यासाठी. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. उमेदीने चेंडूला खेळून काढलं. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर.
आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि खऱ्या अर्थानं सोनेरी दिवस म्हणून या टेनिस बॉल क्रिकेटकडे पाहिलं जातं. आज 100 रुपयापासून झालेला सुरू प्रवास क्रिकेटचा पहिलं पारितोषिक ते आज 1 करोडच्या घरामध्ये जाऊन पोहोचलं गेलं. म्हणजेच आज टेनिस बॉल सुवर्ण का दिवस आलेत. आज इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आपण पाहिले, ISPLची चर्चा मात्र प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण ब्रँड अँबॅसेडर होते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत. सेलिब्रिटी पूर्णपणे मैदानात उतरले आणि आज टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना मालामाल केलं. फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा जयेश पाटील मात्र पहिलाच चेंडू फेस करण्याचा मनसुबा बाळगला, परंतु इथे मोठे फटके काही येऊ शकत नाहीयेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. भूषण कुडू आम्हाला दर्शवत आहेत 6 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते जवळपास 4 बॉलचा केस समाप्तीवर आणि संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. जयेश पाटील या खेळाडूकडे कॅलिबर आहे. 49 धावांचे एक जबरदस्त खेळी यंगस्टार चषक माकणीच्या नूतन नगर माकणीच्या मैदानात खेळ केला होता. परफेक्ट बॉल. यॉर्कर कशा पद्धतीने हाताळावा हे वीरूने दर्शवून दिलंय. ग्रेट बॉलिंग. पहिला बॉल वगळता आपण पाहिलं, पहिलाच बॉल नो असं वाटलं. वीरूच्या या षटकामध्ये धावा खूप मोठ्या प्रमाणात येतील, परंतु तसं काही घडलं नाही. त्याने केलेला कमबॅक, त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता, त्याच्यामध्ये असलेली क्षमता, त्याच्यामधले असलेली ताकद यावेळेला दर्शवून दिले. भूटानतील जादू दर्शवतोय. ग्रेट बॉलिंग. यावेळेला परफेक्ट यॉर्कर तर होता. पंचांकडे दाद मागितली. पंचाने सांगितलं लेग स्टंप पिचिंग आहे. लेगबाईचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 7 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा येत असताना आपण पाहू शकाल कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. संजय गरत पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर या. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि शिवणसाई गावातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नवनिर्वाचित तर या संजयजी गरत आपण मॅन ऑफ द मॅचचे हकदार सुद्धा आहात. संजयजी गरत यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पेंडिंग राहिलाय. एक शांत स्वभावाचा खेळाडू नेहमीच आपण पाहिलंय. डिसिप्लिन क्रिकेट कसं हाताळावं, फिट अँड फाईन असलेला हा खेळाडू. षटक क्रमांक पहिलं पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या रोशन प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. या आपण मॅन ऑफ द मॅच प्रथमतः सन्मानित करूया. तर या दीपेश कुडू यांच्या शुभ हस्ते आपण देऊया संजय गरत यांना मॅन ऑफ द मॅच. षटक क्रमांक दुसरा पहिला बॉल घेऊन येईल प्रशांत. वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. मला 5 षटकं आणि 4 षटकं ही 20 मिनिटातच फेकून झाली पाहिजे, त्याची दखल घ्यायची. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत पंच परीक्षण निरीक्षण करतायत तर विरल सरांना यावं लागेल. आपण खेळपट्टीच्या बाहेर आहे का हा चेंडू आपण पाहणार आहोत. साहिल पाटील चेक करतील. खेळपट्टीच्या खूपच बाहेर चेंडू यावेळेला आपण पाहू शकलात. पिच झाला होता आणि नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 7 धावा. जशी सुरुवात वीरूने केली होती तशी सुरुवात 8 धावा फलकावर. नवसाई टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा प्रशांत आपले गोलंदाजी मार्कवर येताना
लो फुल टॉस बॉल ह्या वेळेला आडव्या बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता, क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. आदरणीय सन्माननीय जबरदस्त प्रहार केला गेलाय, सरळ चेंडू निघून जातोय. हा ट्रेडमार्क शॉट आहे जयेश पाटीलच्या बॅट मधून. नवसाईचा ब्रँड षटकार, 6 धावा. आदरणीय सन्माननीय संजयजी घरत, जे उपसरपंच आहे शिवनसिंह गावातील आणि एक चांगले खेळाडू, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. संघाची धावसंख्या फलकावर 14 वर जाऊन पोहोचली जाते. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. गुड बॅटिंग. आउट ऑफ द पार्क चेंडूला मात्र यावेळेला पाठवलं. ग्रेट शॉट होता. अगदी हवेच्या बरोबरीने चेंडू बोलत बोलत निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार मिळाला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 9 स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना पाहायला मिळतोय. त्यावेळेला तुम्ही घरच्या खेळपट्ट्यांवर खेळता, प्रेक्षकांचा जरूर मोठा उदंड प्रतिसाद असतो, त्यावेळेला थोडासा दबाव असतो, परंतु त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि तेच करत असताना जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर वन चेंडू पुन्हा एकदा प्रशांतने खूप चांगला कमबॅक केला गेलाय. पहिला बॉल नो, तदनंतर एक डॉट आला, तदनंतर षटकार पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. श्रवण कुडू यांना विनंती करेन की आपण संजयजी घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. खूप चांगला चेंडू, स्लोवर वन चेंडू. प्रशांत पहा ज्या पद्धतीने येतोय गोलंदाजी मार्कवर आणि स्लोवर वन चेंडू फेकत असताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 14 वर जाऊन पोहोचली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बाउन्स मिळाला होता. इथून डिरेक्ट हिट होईल का, कंट्रोल केलं फिल्डरने. तत्पूर्वी लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 रन, 15 धावा. बॉल फेकून झाले ते 5. खूप चांगली गोलंदाजी राहिले. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावा फक्त अवघ्या खर्च केल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा आलेत. म्हणजे षटकार येऊन सुद्धा स्ट्राईक रोटेट झालेली नाहीये. ही महत्वाची भूमिका राहिली प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं. या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानात आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत आयोजकांच्या वतीने. आई चामुंडाई चषक 2024. फुलटॉस बॉल होता, ऑफ साईडला खेळला गेला. खूप चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका खेळला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला, टक्क नावा झाला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावन करता. ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 21. 2 षटकांचा खेळ अखेरीस 21 धावा 10.50च्या सरासरीने. या आपण विकास वजय यांच्याकडून आपण स्वागत सन्मान संजयजी घरत 200 रुपयांचा कॅश प्राइज जितेश पाटील यांच्यासाठी संकेत पाटील यांच्याकडून आणि मितेश पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज लागू झालंय. जयेश पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत. नवसेचे जे बॅटर एवढे षटकार ठोठावतील, मितेश पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं प्रत्येकी षटकारामागे. मायची उबदार शाल संजयजी घरत उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. तर आपलं मनपूर्वक धन्यवाद संजयजी घरत साहेब. एक चांगले खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता खेळाडू घडत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 14. म्हणजे या षटकामध्ये रणनीती आखली, स्ट्रॅटेजी आखणं फार महत्वाची गोष्ट. तुमच्याकडे 2 प्लॅनिंग असायला हवेत, ए प्लान आणि बी प्लान. जर हे 2 प्लान तुमच्याकडे असतील तर पहिला प्लान जर तुमचा सक्सेस झाला नाही तर दुसरा प्लान जो आहे तो डेफिनेटली सक्सेस होईल. परंतु त्या सक्सेससाठी तुम्हाला करावी लागेल मेहनत, कारण यशाचे दरवाजे ऑटोमॅटिकली उघडत नाहीत, तर त्यासाठी करावे लागतात कष्ट, प्रचंड मेहनत. रोहन रोहन आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. महेंद्र पाटील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. ते सांगत होते की शांत चित्ताने खेळा क्रिकेटच्या मैदानात, कूल अँड काल्म.
पुन्हा एकदा बॉल तयार. रोहन टू जयेश पाटील. यंदाचा हंगाम अप्रतिम गजबज होत असताना पाहायला मिळतोय. खेळपट्टी कोणतीही असो, जयेश पाटीलचा जलवा हा कायम स्वरूपात पाहायला मिळतो. म्हणजे सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं. फुलटॉस बॉल होता, वन हँडने खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल डिप मिड विकेटला. विरू मात्र पुढे सरसावेल. विरूची फिल्डिंग या ठिकाणी थोडीशी नाजूक पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा निश्चित स्वरूपात जयेश पाटीलच्या बॅटमधून येतील आणि संघाची धावसंख्या 900 या टीमची 23 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॉल तयार. रोहन ऑन साईडला खेळला गेलाय. वन हँडने खेळण्याचा मनसुबा बाळगला. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. विरू बॅकअप साठी येतोय. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. ऍक्युरेट फेकी होत असताना ग्रेट थ्रो. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 900 या टीमची जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले तिसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा. तदनंतर 2 बॉलवर 2 डबलच्या माध्यमातून आपण पाहतात. म्हणजे एकेरी दुहेरीवर डिपेंड राहतायत. चांगली रणनीती. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 26 वर. 26 धावा फलकावर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 26 वर धावसंख्या पोहोचली गेली. षटक क्रमांक तिसरा आहे. सिंगल डबलला महत्व देतात आणि हे महत्व जाणतायत दोन्ही बॅटर की प्रत्येक बॉल तर हा बॅटच्या रडारमध्ये येणार नाहीयेत. त्यासाठी आपण क्रिकेटमधील बेसिक काय आहे तर सिंगल डबल. त्या सिंगल डबलला महत्व दिलं जातं. चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. समजू शकतो राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे तारांबळ उडते फिल्डरची, परंतु अगोदर स्ट्रॅटेजी आखणं फार महत्वाची गोष्ट. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने प्रशांतने चेंडूला रोखलं, स्टॉप केलं, गॅदर केलं आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26 धावा. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, वॉच करतायत, त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा बाळगलाय. इथे खूपच बाहेर निघणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचली गेली. 27 धावा. या वेळेला भीमरच्या स्वरूपात आपण पाहतायत. विरूने या अगोदर भीमर हाताळला होता. या तिन्ही गोलंदाजाने एक एक जरूर नो बॉल आलेला आहे आणि फ्री हिटचा सिग्नल. संघाची धावसंख्या फलकावर 28. ही संधी होती. जितेश थोडस नाराज झाला असेल आपल्या या कामगिरीवर, कारण या चेंडूवर थोडीशी रिस्क घ्यायला हवी होती. मोठा फटका जर आला असता तर कदाचित थोडेसे चान्सेस अजून सुद्धा धावसंख्येत वाढण्याचे होते. परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता फ्री हिटचा बॉल आहे. जोखीम पत्करणारा स्ट्रोक खेळावा लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं. प्रशांतने मात्र जरूर फेकी केली होती परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आणि संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. जाऊन पोचते 28 वर. बॉल फेकून झाले तर एकंदरीत आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय, ज्यामध्ये एक वाईट, एक नो बॉल. म्हणजेच जवळजवळ जर आपण विचार केला तर 7 बॉल फेकलेत. खूप चांगला चेंडू. बॉर्डरमॅनचा उपयोग केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. मॅग्निफिसंट टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता डिस्पॅच केला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा सनसनाटी आणि झन्नाटीदार षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते. जाऊन पोहोचते 34 वर. 34 रन्स. अगदी त्या रडार मध्ये आला. थोडासा स्टेप आउट झाला होता. काय मनगडाचा वापर केला. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार जितेश पाटीलच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. नवसाई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा विदाउट लॉस 34.
3 षटकांचा खेळ, 34 धावा, 11.33च्या सरासरीने खेळत असताना आपण पाहतायत. ग्रेट बॅटिंग जितेश पाटील आणि जयेश पाटील ज्या पद्धतीने लयबद्ध झालेत, आक्रमकता दाखवतायत. कारण क्रिकेट हा खेळ संयमाचा आहे. कोणत्या कंडिशन मध्ये, कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करायची, कोणत्या बॉलवर कसं षटकार आणि चौकार मारण्याची किमया साध्य करायची आणि कोणत्या गोलंदाजावर मात्र आपण दडपण आणायचं, हे सर्व काही साध्य करणारे बॅटर हे मात्र प्रमुख तुमचे अस्त्र असतात. आणि सलामीवीर म्हणून दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने, जयेश पाटील नो डाऊट अबाउट इट एक्सपिरियन्स प्लेअर आहे, तर जितेश पाटील आता एक नवीन उभारता सितारा खेळाडू. अग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याची क्षेत्ररक्षणाची साथ अप्रतिम लाभली होती त्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34 धावा. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. वीरू आपल्या गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. फुलटॉस बॉल, या वेळेला प्रशांतच्या अगदी दुरून चेंडू निघून जातोय. वाईट +4 मिळतील नशिबाच्या या 5 धावा. प्रयत्न करतायत आणि यालाच म्हणतात न हरता, न थकता, न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, तर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. हा मिळाला नशिबाचा चौकार. नो प्लस, एकंदरीत वाईट +4 मिळतील 5 आणि संघाची धावसंख्या 39 विदाउट लॉस. ऑन साईडला बॉटम हँडचा उपयोग केला, पायावरच्या चेंडूला खूप सुंदर पद्धतीने खेळला गेला, परंतु तेवढंच उमेदीने हा झेल टिपलाय का, तर नाही. कंट्रोल नव्हतं, षटकार मिळाला. या षटकाराने संघाची धावसंख्या 45च्या घरामध्ये पोहोचली गेली. ग्रेट बॅटिंग. मितेश पाटील यांच्याकडून 100 रुपये लागू होत आहेत प्रत्येक षटकारासाठी, तर जितेश पाटील साठी संकेत पाटील यांच्याकडून आहेत 200 रुपये. संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली गेली. खूप चांगली आक्रमकता दाखवली जाते. एक गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वीरू एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज असल्यामुळे ऍडव्हान्टेज असतो. ज्या वेळेला उजव्या हाताचा गोलंदाज असतो त्यावेळेला थोडंफार कुठेतरी उजव्या हाताच्या गोलंदाजाला ऍडव्हान्टेज मिळतो. इथून फुलटॉस बॉल, हे तर चेंडू मात्र अगदी सहजगत्या चेंडूला फेकून दिलं इनटू द बंगलो आणि सरळ चेंडूला या वेळेला आपण पाहताय डिस्पॅच केलं 6 धावांकरता. ग्रेट बॅटिंग. चला विजेते संघ सर्व आपण यायचे आहे. शिवनसाई संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरा जो सामना झाला त्या सामन्याचे विजेते छत्रपती प्रतिष्ठान चांदीप चिंचोटी जांभूळपाडा आणि विजयी जे 2 संघ खेळतायत त्या दोन्ही संघाचे प्रतिनिधी. फुलटॉस बॉल होता, या वेळेला मात्र व्यवस्थित खेळू शकले नाही. तर ढिसाळ क्षेत्ररक्षण, चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडूला स्टॉप केलं जाईल. 2 धावा डेफिनेटली या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. जितेश पाटील परिपूर्णता दर्शवतायत की तुझ्याकडे स्ट्राईक ठेव, कारण इथून ज्या वेळेला गोलंदाजी केली जाते आपण पाहू शकतायत मुनीत कुडू एंड आणि अनुराग चव्हाण एंड असे 2 एंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 आमचे कॅमेरामॅन. पुन्हा एकदा बॉल तयार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53, 53 रन्स. फुलटॉस बॉल होता, नो बॉलचा इशारा. वीरूची खराब गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटले, फेकेपर्यंत डिरेक्ट हिट जरूर झाला असता तर कदाचित चान्सेस होते. नो +2 मिळतील या वेळेला 3 धावा. संघाची धावसंख्या 56, 56 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत एक्स्ट्रा जर आपण पाहिलं तर भरपूर धावा खर्च झालेत. जवळजवळ नो बॉलचा विचार केला तर 3-4 नो बॉल आलेत आणि त्यामध्ये वाईट 2 आलेत. म्हणजेच एकंदरीत 14 धावा एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केले गेलेत. 16 धावा. संघाची धावसंख्या फलकावर 56, 56 धावा. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय आशुतोष व्यवहारे सरांकडून, म्हणजे जोखीम पत्करणारा हा फटका खेळावा लागेल. या चेंडूवर बरसावं लागणार आहे. ऑन साईडला खूप चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. अगदी 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होत असताना चौकार मिळेल. फ्रीडच्या बॉलवर संधी मिळाली, चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 60 धावा. क्या बात आहे. जयेश पाटील आक्रमकता दाखवतोय.
जयेश पाटीलच्या आतापर्यंत जर स्वतःच्या पाहिल्या तर 17 बॉलमध्ये 31 धावा. काय स्ट्राईक रेट मेंटेन केला 182.36चा. ग्रेट बॅटिंग. 60 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. वीरू आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथून खोलवर चेंडू होता. ग्रेट डिलिव्हरी तेवढ्याच उमेदीने खेळून काढला. एकदा शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर 61च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 61 धावा. 5 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर आहे. विरूचा शेवटचा बॉल. विरू टू जितेश पाटील. पुन्हा एकदा बॉल तयार. फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकले नाहीत, करू शकले नाहीत आणि इथे सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. 62 धावा. 62 रन्स. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 15.50च्या करंट रन रेटने खेळत असताना नवसाई संघ पाहायला मिळतोय 62 वर जाऊन पोहोचला गेलाय. 62 विदाउट लॉस. एक मोठी पार्टनरशिप आणि मोठी भागीदारी रचण्याचा जो पराक्रम यावेळेला पाहायला मिळतो पहिल्या विकेटसाठी. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पाणी प्राशन केलं पाहिजे. उष्णतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत असताना टेम्परेचर पाहायला मिळतं आणि अशा वेळेला डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी तुम्हाला पाणी जास्तीत जास्त प्राशन न करता येईल याकडे आरोग्याची काळजी घ्या. क्रिकेट खेळताना कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वापर करा. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका. मी कॅप आणि गॉगल घातले तर स्टाईल मारतो असं कधीच गृहीत धरू नका. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक याकडे मात्र जरा सुद्धा विचार करू नका. आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती म्हणून ओळखली जाते. संघाची धावसंख्या 62च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 15.50ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केले गेले. नवसाई बी टीमच्या बॅटरने जो खेळ दाखवलाय. ग्रेट बॅटिंग. ग्रेट बॅटिंग. नवसाई ए गावदेवी नवसाई ए टीम. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. क्रॉस बॅटचा उपयोग करण्याचा मनसुबा बाळगला होता. इथून आपण पाहिलं तर जितेश पाटील थोडेसे थकलेले दिसतात. बाईकच्या स्वरूपात धाव येईल का मात्र यावेळेला यस फलंदाज अजूनपर्यंत आपण पाहू शकताय जितेश पाटील धाव कंप्लीट करेल का. बेल्स उडवली जाते. यस पंच तेच विचार करत होते बेल्स कधी उडेल आणि या गोष्टी खूप मायने राखतात. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला प्रत्येक क्रिकेटचं नॉलेज बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. कारण क्रिकेटचा 7 शब्दांचा अर्थ लपलेला आहे. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. तुमची एकाग्रता. कॉन्फिडन्स. तुमचा आत्मविश्वास. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी. आय फॉर इंटेलिजन्स. खेळाडू हुशार असला पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं तर डबल्स येतो त्यामध्ये कंट्रोल फार महत्वाची भूमिका असते. संयम. नियंत्रण. के फॉर नॉलेज. क्रिकेटचं ज्ञान असावं. ई फॉर एफर्ट. मेहनत असावी आणि टी फॉर टायमिंग. क्रिकेटमध्ये वेळ फार महत्वाची असते. टायमिंग. टेम्परामेंट. टेक्निक. टॅलेंट या सर्व काही गोष्टी म्हणजेच क्रिकेट हा शब्द अर्थ बनला गेलाय 7 शब्दांचा. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 63 धावा. 63 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 5वं षटक आहे प्रगतीपथावर. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो मिस्टर सौरभ. आतमध्ये येणारा चेंडू शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला. इथून अमित पाटील स्वतःकडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात जरूर पाहायला मिळतोय आणि जेव्हा अमित पाटील आणि जयेश पाटील येतात त्यावेळेला ते 49 धावांचे खेळ आठवते. अमित पाटीलचं थोडंसं त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन खचलं होतं. अन्यथा ते 50 धावा पूर्ण झाल्या असत्या. अर्धशतक झळकावलं असतं. या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून वैभव पाटील यांना आपण पाहतायत. एक फिट अँड फाईन खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहू शकाल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 63 धावा. चला या विजयी संघाचे कॅप्टन या.
चिंचोडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. कल्पेश प्राक्तन आहे शिवसेना संघाचे, संजयजी घरत आहेत. त्याचप्रमाणे जांभूळपाडा संघाचा कॅप्टन त्रेसष्ट धावा. गोलंदाज सज्ज सौरभ. यावेळेला आपण पाहतायत प्ले केला होता, ऑफस्टमच्या खूपच बाहेर आले होते आणि अशा वेळेला एक चूक खूप महाग ठरू शकते. अशा वेळेला तुम्ही एक बॉल 6 धावा असतील असं करतील तर डेफिनेटली मात्र तिथे तुम्हाला सामना गमवावा लागेल. म्हणून चान्स घ्या. जर सफल होऊन तुम्ही खेळतायत तर तिथून तुम्हाला चान्स घेणं फार महत्वाची गोष्ट असते. तुम्ही पंचांकडे कोणत्याही प्रकारचा अपेक्षा करू नका. यावेळेला ऑन साईडला बॉर्डरमॅनचा उपयोग केला, त्या रडार मध्ये आला. छोटा पॅक बडा थवा का, सरळ चेंडूला डिस्पॅच केलंय 6 धावांकरता. महिला कक्षेच्या स्टँडच्या वरून घ्या वेळेला आपण पाहतायत नारी शक्तीला अभिवादन करणारा हा षटकार. 6 धावा. छत्रपती प्रतिष्ठान चांदीप आणि चिंचोडी पहिला सामना असेल. जांभूळपाडा वर्सेस शिवनसई आणि विजयी संघाला बाय मिळाले म्हणजे तिसऱ्या फेरीत तो धडक मारेल. संघाची धावसंख्या 69 वर जाऊन पोहोचली गेली. अमित पाटील यावेळेला आपण पाहतायत. यानंतर सामने 4 षटकांचे राहतील, याची दखल घ्यायची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 69 धावा. काय बॅटिंग घे यावेळेला जयेश पाटीलची पाहायला मिळाली. जितेश पाटीलने जी स्टार्ट मिळवून दिली होती म्हणजेच पाया भक्कम केला होता. सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवात, ते अर्धशतकीय भागीदारी ही कामास आली. आणि इथून जर आपण पाहिलं तर आतमध्ये येणारा चेंडू थोडासा खाली राहिला होता, लेग बाईच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या 70 धावांवर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. हे षटक जर आपण पाहिलं सौरभचं अत्युत्तम राहिलंय. अन्यथा प्रत्येक गोलंदाजाने मात्र वाईड नो जरूर नोंद केली गेली. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता, बॅट हवेत फिरली होती. क्रॉस बॅटचा उपयोग केला वैभव पाटील यांनी आणि डॉट बॉलची सांगता होत असताना प्रशांतच्या हातामधून चेंडू जरूर सुटला होता, परंतु कोणतीही रिस्क घेतली गेली नाही. आणि इथून पहिला डाव समाप्तीवर 70 धावा, 71 धावांचं लक्ष विजयासाठी. 71 रन्स टू विन असतील. पहिल्या इनिंग आपण पाहिलं जयेशने 19 बॉलमध्ये 32 धावा केल्या. 11 बॉलमध्ये 19. जितेशची बॅटिंग लहरली गेली. 3 बॉलमध्ये 6 धावा, 1 बॉल 0. आपण पाहू शकला तर वैभव सौरभने 7 धावा दिल्या. फक्त एक षटक खूप अतिशय उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं. प्रशांत, रोहन आणि विरू 13 आणि 34 दोन षटकांमध्ये विरूच्या गोलंदाजीवर. दुसऱ्या षटकात त्याने तब्बल 27 धावा खर्च केल्या होत्या. चांदीप वर्सेस चिंचोटी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन, चांदीप संघाचा कॅप्टन या छत्रपती प्रतिष्ठान चांदीप संघाचा कॅप्टन. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. चिंचोटी संघाचे कल्पेश या ठिकाणी उपस्थित झालेत.
71 धावांचं लक्ष्य. मार्च महिन्याच्या आपण मध्यंतर आलोय. 19 मार्चचा दिवस. 24 तारखेला होळी आणि 25 तारखेला धुळीवंदन आणि वेध लागलेला असतं जेव्हा गावकप असतं. अशा या 2 दिवसांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये जेव्हा आपण बाहेर कामानिमित्ताने राहतो तेव्हा मात्र वेध लागलेला असतं ते गावाकडे येण्याचं. SS ग्रुप यांच्या माध्यमातून मात्र टेनिक्स बॉल जे स्पॉन्सरशिप केले गेले सदा मडवे आणि संजय किनी या जोडीने त्यांचं मनपूर्वक करूया आपण धन्यवाद ऋणी आहोत. संपूर्ण आयोजक आई चामुंडाई चषक 2024 आपण अनुभवतायत या स्पर्धेचा आजचा सलग 3रा दिवस. उद्याच्या दिवसात कोणते सामने असतील भावेश पाटील आमच्यापर्यंत माहिती देतील. अगदी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना तीच उत्कंठा लागलेली असते की रोज कोणता शेड्यूल असेल ते मात्र आम्ही अनाउन्समेंट करू. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हवं असतं एक उत्तम दर्जाचं क्रिकेट. कारण या परिसरामध्ये प्रथमतः आपण पाहतायत लाख मोलाची स्पर्धा पहिली वहिली ही नवसई गावामध्ये पाहायला मिळते. कारण या अगोदर आपण सातत्याने याच मैदानात बिझी मैदान राहिलं होतं. बॅटिंग करणाऱ्या संघाचं कृपया करून एक प्रतिनिधी सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतायत पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार. 2 पंच मंद मंद पावलांनी गजानन यांना आपण पाहतायत. गजा या नावाने जास्तीत जास्त जनपसंती मिळाली. विरल नायर सर आणि गजानन ही पंचांची जोडी आपण पाहतायत. कसते खेळते पंच आहेत. भावेश पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते करूया आपण नाणेफिकेचा कौल कॉइन स्पिन केला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी प्रत्येक एका साईडला. छत्रपती प्रतिष्ठान चांदीप टीमने टॉस जिंकून निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. 4 षटकांचा सामना असेल. पॉवर प्लेचं 1 षटक अनिवार्य असेल. राजेंद्र कुडू आम्हाला ही माहिती देत असताना अक्षय कुडू पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर 71 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सेफ नसते. उत्साहवर्धक धावसंख्या जरूर असते. परंतु कधी कधी मात्र मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इरादे पक्के स्पष्ट केलेले असतात. तर पहिल्या षटकापासून 20-22 धावा यायला सुरुवात झाली तर संकेत वाढतात विजयाचे. परंतु तिथे जर 6-7 धावा आल्या तर येणाऱ्या षटकांमध्ये तेवढ्या धावा येत नाहीत. कारण ज्या पद्धतीने तुमची सुरुवात जर चांगली झाली तर ठळक अक्षराने लिहिलं जातं की एक विजयावर मुहूर्तमेढ रोवली जाईल. प्रतीकने आम्हाला दर्शवलं की क्षेत्ररक्षण स्वीकारले, फिल्डिंग स्वीकारले छत्रपती प्रतिष्ठान चांदीप टीमने. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार अक्षय कुडू तर प्रज्ञेश आणि सोनू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रज्ञेशकडे ते तंत्रशुद्ध फटके आहेत कारण या खेळाडूला पाहिले जवळून. सोनूकडे सुद्धा आपण पाहताय ते फटके आहेत. परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीवर न्यायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल. जी सुरुवात विरूने केली होती तीच सुरुवात अक्षय कुडूने केली. 9+4 मिळतील 5 धावा. सेम सिच्युएशन, सेम सुरुवात. यावेळेला अक्षय कुडू थोडेसे प्रेशराइज फ्री हिटचा सिग्नल. प्रज्ञेश मात्र या चेंडूवर मोठा प्रहार खेळण्यासाठी जरूर तयार असतील. कारण फलंदाज प्रतीक्षा करत असतात की अशा प्रकारचे चेंडू कधी येतील. ओरपे चेंडू, लो फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू, हाफ ट्रॅकर, शॉट ऑफ लेंथ. यावेळेला अचूक टप्पा नाहीये. मात्र कंटिन्युअस फ्री हिट त्या ठिकाणी राहील. वैभव पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या सातवली. गावदेवी सातवली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिट कंटिन्यूज आहे. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 6. षटक क्रमांक पहिलं. यावेळेला स्लोवर 1 चेंडू होता. 1 हँडने खेळला गेला. जितेश पाटील पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. जितेश पाटील याचा फिल्डर म्हणून आपण पाहिलं होतं APL मध्ये. आणि त्याच खेळाडूने आता खूप चांगल्या पद्धतीने जसं आपण राजला पाहिलं होतं माकणीच्या मैदानात काय गोलंदाजी केली होती. आक्रमकता सिद्ध केली होती. आपल्या गोलंदाजीच्या बळावर चांगली मॅच विनिंग करून दिली होती. त्यामध्ये जयेश पाटीलचा सिंहाचा वाटा होता बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाचा. पुन्हा एकदा आता मात्र काय अक्षय कुडूने मात्र पूर्णपणे
नो बॉल. आता गोलंदाजी या षटकामध्ये त्यांना बंदी आणली जाईल. तुम्हाला फक्त 6 बॉलमध्ये एकच बिमर अलाव आहे आणि इथून मात्र 2 बिमर तुमचे कंप्लीट झाले. आता इथून गोलंदाजाकडे संकेत असतील. ह्या वेळेला गोलंदाज कोणते येतील? आता पार्ट टाइम गोलंदाजांची आठवण करून द्यावी लागेल. काम चलाऊ गोलंदाज, पार्ट टाइम म्हणजे काम चलाऊ गोलंदाज म्हणून ओळखले जातात. आता इथून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. भूषण कुडू आम्हाला दर्शवत आहेत. 10 वर जाऊन पोहोचले गेले. 10 रन ऑन द बोर्ड. 71 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना 10 धावा, 2 बॉलमध्ये 10, एकच बॉलमध्ये 10 धावा खर्च केलेत. एकच बॉलमध्ये 10 धावा, त्यामध्ये 2 नो बॉल, 1 वाईट बॉल. पहिल्याच बॉलवर चौकार, तदनंतर वाईट, 1 बॉलवर 6, तदनंतर वाईट आल्यानंतर 1 बॉलवर 7 आणि तदनंतर 1 बॉलवर 10. म्हणजेच आता 61 धावा करायचे आहेत 29 बॉलमध्ये. इथून आव्हान थोडंसं सोपं झालंय, कारण दोन्ही बॅटर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रग्नेश आणि सोनू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये हिमतीने हरा, परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून या धावा जर अचीव करायच्या असतील तर साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघाची, या सामन्याची मॅच आठवा. 434 धावांचा पल्ला पार केला होता आणि 438 धावा फलकावर लगावल्या त्या साऊथ आफ्रिका या टीमने. आणि हर्षल गिब्सने खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केले होते. रिकी पॉन्टिंगच्या खेळीवर पूर्ण विराम लावला गेला होता. त्याच्यावर पाणी फिरलं होतं त्याच्या खेळीवर. ऑन साईडला खेळला गेला पहिलाच बॉल. राज, ज्याचा मी उल्लेख केला होता, यंगस्टार चषक माकणे, 41 जणांची टीम, लेजंड ऑफ क्रिकेट, मंगलदाजी घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या ऑर्गनायझेशन अप्रतिम. प्रत्येकाला ते ऑर्गनायझेशन आवडलं, कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट होतं. यंदाचं पहिलं वर्ष ते पार पाडलं. ऑफ साईडला खूप चांगला फटका, जागा बनवली, रूम दिला, इनफिल्ड क्लिअर करणारा इनसाइड आउटचा फटका, ग्लोरियस शॉट, 4 धावा, चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 वर 15 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3. राज, अनुभवाची कमी आहे, प्रतिभेची कमी नाहीये, टॅलेंटची कोणतीही कमी नाहीये राज या गोलंदाजाकडे. उलटॉस बॉल होता, सहजगत्या चेंडूला इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेच्या झोतावर चेंडू बोलत बोलत निघून जातोय. 6 धावन करता डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग च्या डोक्यावरून आखळलेला दणदणीत सनसणीत कणखर षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 21. मी म्हटलं होतं की 71 धावा, कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. जर पहिल्याच षटकापासून 20, 22, 25 धावा येत आहेत तर येणाऱ्या चेंडूंमध्ये त्या धावा आणि धावांचा जो ऍव्हरेज जो आपल्याला पाहायला मिळतो प्रति षटकामागे, तो कमी होताना पाहायला मिळतो आणि तुम्ही एक त्या धावसंख्येला अचीव करता, तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रज्ञेच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार, 17 धावांची आतापर्यंत खूप चांगली खेळ करत असताना पाहायला मिळतोय. 15 धावांची. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने इनसाइड आउटचा फटका खेळत असताना ऑन द राईज खेळला गेला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करतात. तिसरा चौकार प्रज्ञेशच्या बॅटमधून. या इनिंग मध्ये संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 25. 9 खेळाडूने खेळतायत, म्हणजेच 8 विकेट गेल्यानंतर ऑल आउट. परंतु इथे पहिल्याच जोडीने सांगितलं आम्ही इरादे पक्के स्पष्ट करतोय, सातिवलीवरून आम्ही का आलोय, चांगला खेळ दाखवण्यासाठी, चांगला खेळ करण्यासाठी, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या गावासाठी. आणि आज संपूर्ण एक गाव एक फॉर्मॅट ठेवण्याचं कारण एकमेव पाहायला मिळतं, कारण हे खेळाडू आहेच ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, फक्त आणि फक्त खेळतात आपल्या गावाच्या नावासाठी. डिलिव्हरी टप्पा चांगला होता. थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मिडल स्टंपवरून हलकेशा ऑफ स्टंपला आले होते, प्ले केलं होतं आणि तिथून सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक वैभव पाटीलच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25. सफल षटक ठरलं गेलं ते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, अर्थातच प्रज्ञेश आणि सोनूसाठी. जास्तीत जास्त प्रज्ञेशने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. ज्या एंडने धावा यायला हव्यात त्या एंडने धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चोवीस बॉल आणि 46 धावेची आवश्यकता आहे.
चला टाइम स्पेंड करू नका. यानंतर 4-4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना चांदी वर्सेस छत्रपती प्रतिष्ठान चांदी वर्सेस चिंचोटी, जांभूळपाडा वर्सेस शिवनसई आणि विजय संघाला बाय मिळाले. पंचवीस धावा फलकावर पहिलं षटक सफल. पॉवर प्लेचं होतं. पॉवरफुल बॅटिंग राहिली प्रज्ञेशच्या बॅटमधून. 3 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय प्रज्ञेश. दुसरं षटक हाताळण्यासाठी वैभव पाटील एक्सपिरियन्स प्लेयर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला, अनुभवा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. खाली राहिला होता. अनुभवाचे बोल वैभव पाटील दर्शवत असताना कमबॅक करण्याची संधी मात्र या षटकामध्ये प्राप्त झाले आणि वैभव पाटील या षटकाची, पहिल्या षटकाची भरपाई मात्र भरून काढतील का, याकडे लक्ष वेधित राहिले. ऑन साईडला जरूर पुलच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. पण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या या खेळामध्ये. एक धाव सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. अतिशय सुंदर ट्रॉफीज आपण पाहू शकतात आमच्या ऑन स्क्रीनवर. एक वेगळ्या लुकच्या ट्रॉफीज आपण पाहतायत. त्या ट्रॉफीज साठी चाललेली पडझड आपल्याला पाहायला मिळते. डिरेक्ट हिट आणि यस कॉम. अचूक नेम कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. प्रज्ञेश स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं म्हणजेच धावचित बाद होणं रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. प्राइजलेस विकेट गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 26 वर 26 या धावसंख्येवर आपण पाहतायत. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. प्रज्ञेच्या बॅटमधून धावा येत होत्या. चुकीचं कॉलिंग झालं. एस्नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. डिरेक्ट हिट त्या ठिकाणी आपण पाहू शकलात. तन्मय वजे आणि आज तन्मय वजेच्या स्टेटसला ही विकेट राहील यात ती मात्र शंका नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने डिरेक्ट हिट केला गेला आणि प्रज्ञेश एक सेट फलंदाज होता, सेट बॅटर होता. त्या बॅटरला मात्र माघारी परतावं लागलं. 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करता त्यावेळेला येस, नो अँड वेट या 3 गोष्टी हो नाही आणि थांब या 3 गोष्टींचा समन्वय झाला तर डेफिनेटली तुमची एक धाव पक्की असते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 26 वर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. दुसरे षटक हे प्रगतीपथावर 71 धावांचा पाठलाग करताना. ऑन साईडला विरूच्या बॅटमधून अप्रतिम फटका गॅप मध्ये खेळला गेला आणि सरळ चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6. षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन. बॉल फेकून झाले ते 4. पॉवर प्लेचं बंधन. पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग होत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं होतं 25 धावा आल्या. या षटकामध्ये चौथ्या बॉलवर मोठा प्रहार केला. बॉर्डरमॅनचा खूप चांगला वापर केला होता. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. पायावरचा चेंडू अगदी सहजगत्या खेळून काढला उमेदीने. तिथे सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. धनंजय पाटील स्वतः मात्र पुढे सरसावले. एक्सपिरियन्स प्लेयर आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2. पॉवर प्ले मॅन्डेटरी पाहायला मिळतं. तेवढ्या पॉवर प्ले मध्ये धावा येतात ना तेव्हा तुम्हाला त्या खूप उपयुक्त ठरतात. येणाऱ्या फलंदाजांवर कोणताही दबाव नसतो. तुम्ही एक पार्टनरशिप करतायत तर डेफिनेटली जसं नवसाई संघाने पार्टनरशिप केली होती, अर्धशतकीय भागीदारी जितेश पाटील आणि जयेश पाटीलच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिल्या, तशा प्रज्ञेश आणि सोनूच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. परंतु विकेट मिळाली आणि तिथून धावांचा वेग आता थांबत नाहीये.
ऑन साईडला खेळला गेला, टक्कन आवाज तर आलाय. डिस्टन्स क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली. हवेच्या झोतावर चेंडू निघून जाईल. 6 धावन करता वीरू. एक छोटा पॅक बडा धमाका. याचा ऑलराऊंडर परफेक्ट कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं या षटकाराने. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 40. आता विजयासाठी 31 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18. 18 बॉल्स रिमेनिंग एंड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 गेंदे शेष और 31 रन की जरूरत. अठरा बॉल आणि 31 धावेची आवश्यकता आहे. वीरूच्या बॅटमधून अतिशय कमालीची स्ट्रोक पाहायला मिळाले. त्या पद्धतीने मात्र वैभव पाटील यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पहिले 3 बॉल वैभव पाटील यांनी खूप चांगली सुरळीतपणे हाताळले होते, परंतु ते शेवटचे 3 बॉल षटकार, दुहेरी आणि षटकार अशा पद्धतीने आपण पाहताय. त्या 3 बॉलवर इकॉनॉमी मात्र खूप वाढताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 40 वर. 18 बॉल आणि विजयासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल फार मायने राखणार आहे. राजला आणलं गेलंय तिसऱ्या षटकामध्ये. या गोलंदाजाकडे विकेट घेण्याची क्षमता आहे. या गोलंदाजाकडे ते कॅलिबर आहे, परंतु आता खरी कसोटी असेल ती राज या गोलंदाजाची. पहिलाच बॉल खूप सुंदर पद्धतीने मजबूर केलं होतं खेळण्यासाठी. ऑन साईडला खेळलं गेलं. जितेश पाटीलचं सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 41च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 30 धावेची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये कणखर आणि मजबूत धावा आल्या होत्या, 25 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या त्या 15 आणि तदनंतर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली गेली. वीरू खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत मिस्टर सोनू आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहत आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे जागा मिळवत असताना या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. चला टाइम स्पेंड करू नका. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहत. चांदीप छत्रपती प्रतिष्ठान चांदीप आणि चिंचोटी. टॉस बॉल होता, व्यवस्थित कनेक्ट होऊ शकला नाही. बॅटचा एज घेत चेंडू शॉटला निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. तन्मय मात्र चेंडूला फील्ड करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42. या धावसंख्येवर 42 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. राज पुढील बॉल तिसऱ्या बॉलवर कशा पद्धतीने प्रहार केलं जाईल, की सिंगल डबलला महत्व दिलं जाईल, की राज या चेंडूवर विकेट मिळवेल. शॉट थर्ड मॅन कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा घेतला गेलाय ऑफ साईडला. सुंदर पद्धतीने टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लॉंग ऑफ कडे चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल मिस्टर भूषण. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा आपण पाहू शकला डिरेक्ट हिट झालेला आहे. इथे लेझी राहिलेत का पाहायचंय. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. यावं लागेल
OUT आउट. रेड सिग्नल मिळाला आणि इथे दुसऱ्या धावेसाठी पलटले होते आणि खूप चांगली फेकी झाली. सोनूला मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउटच्या दिशेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. 43 रन्स ऑन द बोर्ड लागल्या. तर तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. ती सांघिक धावचीच्या स्वरूपात आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. त्रेचाळीस धावा विजयासाठी. आता मात्र इथून 28 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये 28 धावा. 2 विकेट्स तर मिळाले. तिथून 6 विकेट जर गेले तर ऑल आउट होईल संघ. तिथून विकेट्स फॅक्टर अँड डॉट बॉल या 2 गोष्टी मात्र या सामन्यामध्ये खूप काही सांगून जातील. रुपेश पाटील 45 नंबरची जर्सी परिधान करणारे वन ऑफ द बेस्ट फिल्डर या वेळेला आपण पाहताय. जबरदस्त गोलंदाजी. चेंडूला सोडून दिला होता वीरू. काय जबरदस्त चेंडू वळण घेणारा पाहायला मिळाला आणि इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली मिडल स्टंप उद्ध्वस्त केला जातोय. आजूबाजूला 2 स्टंप जे होते ते आपण पाहताय, तर लेग स्टंप आणि ऑफ स्टंपला थोडासा सुद्धा धक्का लागला नाही. म्हणजेच काय क्लीन ह्या वेळेला आपण पाहू शकताय. जो वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्य पूर्ण गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक राज किंवा गोलंदाजीच्या येण्याच्या अगोदरच मी राजचा उल्लेख केला होता आणि राजने ते करून दाखवलं. ग्रेट बॉलिंग. छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान कीर्तिमान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणतात ना, चाइल्ड ऑफ द फादर मॅन. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि राजला 100 रुपये. मितेश पाटील यांच्याकडून आपण पाहताय 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. फॅब्युलस डिलिव्हरी. आणि राजेंद्र कुडू यांच्याकडून सुद्धा आपण पाहताय 100 रुपयांचं कॅश प्राइज, म्हणजे 200 रुपयांचं कॅश प्राइज या चेंडूवर. आज राज ही विकेट जरूर स्टेटस, स्टोरी आणि इंस्टाग्रामवर ठेवेल यात काही शंका नाहीये. कारण हेच ते कौशल्य तुमचं असतं आणि हे कौशल्य दाखवण्यासाठी मंच उभारले आणि नवसई ए टीम मध्ये प्राधान्य दिलं गेलं या खेळाडूला. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न खाली राहिला होता हा चेंडू. याचं एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत स्वतः कृपेश पाटील पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहे. मिड विकेट वरून एकदा अर्जित करण्याचा जर मौका मिळाला. एकदा मिळाली. संघाची धावसंख्या 44. 44 विजयासाठी 27 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे आता 13 आणि 13 बॉल मध्ये 27. म्हणजे एका क्षणाला असं वाटलं होतं की 4थ्या षटकापर्यंत सामना फिनिश होईल, परंतु पहिल्या षटकामध्ये 25 धावा, दुसऱ्या षटकात 15 आणि आतापर्यंत अवघ्या फक्त 4 धावा खर्च केलेत. यावेळेला कडेकडे स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक जितेश पाटील त्या चेंडूवर येत आहेत. कोणती चुकी करणार नाहीये. व्हेरी नाईस कॅच. काय गोलंदाजी केली राजने. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली, जर राजची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हरकत नाहीये. अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी कशी असावी, स्टँडर्डपणा कसा असावा गोलंदाजीमध्ये, हाय क्वालिटी दर्जाची गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं राजने. गुरुनाथ पाटील त्यांचे पिताश्री आज त्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित झालेत आणि त्यांच्या प्रति 200 रुपये. महेंद्र पाटील यांच्याकडून, जांभूळपाडा यांच्याकडून 100 रुपये, राजेंद्र कडून 100, मितेश पाटील 100, एकंदरीत 500 रुपयांचा हकदार बनतायत ते राज. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. जेव्हा गोलंदाजीच्या अगोदरच मी त्याचा उल्लेख केला होता. यंगस्टार चषक माकणीच्या, नूतन नगर माकणीच्या या मैदानात जबरदस्त गोलंदाजी केली होती याच गोलंदाजाने. बर्थडे सेलिब्रेशन यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज आले ते राज पाटीलला. आणि हे कलागुणांना वाव देण्यासाठी मंच उभारले गेले ते राज पाटीलसाठी जोरदार टाळ्या तर वाजणारच, यात शंकाच नाहीये. काय बॅटरी ज्या वेळेला बॉलिंग केली ते अक्षरशः मात्र नाचवलं फलंदाजांना. घाम फोडला अक्षरशः राज पाटील या गोलंदाजाने चिमुरड्याने. संघाची धावसंख्या फलकावर 44 झालेली आहे, म्हणजेच 12 बॉल 27 च समीकरण, 12-27 च समीकरण. सामना एका क्षणाला 18 बॉल 31 धावांचा होता. फक्त 4 धावा अवघ्या खर्च केल्या, त्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्या. आणि आक्रमकता गोलंदाजीमध्ये कशी असावी, गोलंदाजीचा टप्पा अचूक कसा असावा आणि हाय स्टँडर्ड गोलंदाजी करताना पाहायला मिळाला.
भवितव्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं, परंतु डाऊन द अर्थ राहणं फार महत्वाची भूमिका आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं सातत्य खूप महत्वपूर्ण भूमिका असते. एखाद दोन मॅच जर तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळाल्या म्हणून हवेत उडू नका, तर डाऊन द अर्थ राहा. पाय जमिनीवर ठेवून मात्र तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, क्रिकेटचा सन्मान करा, तर क्रिकेट तुमचा सन्मान करेल आणि क्रिकेट तुम्हाला एक चांगल्या उच्च स्तराला घेऊन जाईल. डिलिव्हरी, पहिलाच बॉल योगेश पाटीलचा अप्रतिम पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 44. 11 बॉल आणि 27 धावा. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. म्हणूनच सर्व प्रकारच्या खेळांमध्ये क्रिकेट या खेळाला राजा हा खेळ म्हणून ओळखला जातो. आणि शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट संबोधली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात जितेश पाटील त्या चेंडूवर येईल. वॉट अ कॅच, वॉट अ फिल्डिंग, एक्सलंट अँड ब्युटिफुल. फलंदाज बॅक टू द पवेलियन, गॉन. विकेट क्रमांक 5. संघाची धावसंख्या 44. जो रिदम पकडलाय, लयबद्ध झाले क्षेत्ररक्षक, फिल्डर अगदी मात्र नेत्रदीपक कामगिरी करताना पाहायला मिळतात. ही सांघिक कामगिरी फार महत्वाची गोष्ट असते. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं एक क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. 100% द्या, डेफिनेटली विजय हा तुमचाच असेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 44. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग. बर्थडे सेलिब्रेशन यांच्याकडून जितेश पाटीलला 200 रुपयांचा कॅश प्राइज ऑफ साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूर आहे. चेंडू निघून जाईल. वन बाउन्स नाही. चेंडू क्लिअर होताना वन बाउन्स नाही तर डिरेक्ट चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पन्नास धावा फलकावर, 21 धावेची आवश्यकता. खूप चांगला इनसाइड आउटचा फटका खेळला होता सौरभने. लो फुलटॉस चेंडू, लालच देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूर आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध. पण बाउन्सने चेंडू क्लिअर केला जातोय. जितेश पाटील पुढे सरसावतील. खूप चांगली फिल्डिंग राहिली जितेश पाटीलची. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 52 या धावसंख्येवर 19 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावेची गरज. सौरभने खूप चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या होत्या. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अमित पाटील त्या चेंडूवर येत आहेत आणि इथे सेकंद. वॉट अ कॅच. 6 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. ते सातिवली टीमला 6 गडी बाद. संघाची धावसंख्या 52. इथून जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने खेळ साकारतील. सिंगल डबलला महत्व दिलं नाही. 18 बॉल 31 धावेची गरज असताना मोठे फटक्यांसाठी खेळण्यासाठी गेले आणि तिथे अंगलट आलं. कॅल्क्युलेशन क्रिकेट फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. अमित पाटीलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याची फिटनेस आणि अप्रतिम पुढे जात असताना आपण पाहताय. सातत्याने सराव नाहीये, परंतु चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होईल हीच अपेक्षा ते स्वतः करतात. ग्रेट कॅच. संघाची धावसंख्या 52. विजयासाठी 7 बॉल आणि 19. संपूर्ण मंच आपण पाहतायत. व्यासपीठ हे ग्रामस्थ मंडळींनी भरलेलं. क्रिकेटवरची ओढी आणि गोडी या गावामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. ते गाव आहे नवसई. ऑन साईडला बॉडमॅनचा उपयोग केला. 7वा धक्का बसेल का. अक्षय कुडू विथ द बॉलने चांगली कामगिरी राहिली नाही. मयूर कुडू यांचे मात्र बंधू आहेत आणि काय जबरदस्त झेल टिपला गेला. आणि इथून आपण पाहताय 7वा धक्का. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फक्त ही विकेट जर आली तर डेफिनेटली आता 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 19 आणि शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे.
यानंतर चांदी वर्षे चिंचोडी या दोन संघांमध्ये 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. इथून आपल्याला जवळजवळ जर आपण विचार केला तर 32 षटकं फेकायचे आहेत 3 तासामध्ये. चला वेळ दौडू नका. आपणच आयोजक आहात तर थोडस वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. टाइम अँड टाईट, वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. तर आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 19 6 बॉल्स रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. महेंद्र पाटील मॅचचा आनंद घेत असताना विशाल भोईर त्यांच्या समवेत विशू यांना आपण पाहतायत. वेलकम विशू, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. एक हार्ड हिटर आणि पिंच हिटर. एक बॉल 6 धावा असताना भरपूर मॅचेस त्यांनी फिरवलेत आपल्या करिअरमध्ये. तर 6 बॉल 19 हे सामन्याचं समीकरण आहे. आई चामुंडाई चषक आपण पाहताय 2024च एक देखणा सोहळा. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लाख मोलाची स्पर्धा, म्हणजेच मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि गौरवशाली परंपरा म्हणून या स्पर्धेची ओळख आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 52, 6 बॉल 19 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. डू ऑर डाय, कारण या नॉकआउट स्पर्धा आहेत. इथून जर तुमचं आव्हान संपुष्टात आलं तर तुम्हाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. सहा बॉल आणि 19. चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका प्लीज. रोहनचा पहिलाच बॉल आणि या वेळेला आपण पाहतायत यस डेफिनेटली फलंदाज आपण पाहू शकाल. एक्झॅक्टली काय झालं त्या ठिकाणी आपण पाहू शकलात. आणि पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना विरल नायर सर तिथे जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली लेग बिफोर विकेट उचलून धरली गेली. यस विरल नायर सर आउट, ऑल आउट, म्हणजेच विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय. गावदेवी नवसई टीमने खूप चांगली कामगिरी साध्य केली. आणि इथे मात्र विरू शेक हँड करायला विसरू नका. विरू, सोनू, सोनू अँड विरू शेक हँड. प्रज्ञेश शेक हँड करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम, डिसिप्लिन क्रिकेट आपण खेळलं पाहिजे.